हॅलो फ्रेंड्स, द युनिक अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपले स्वागत आहे. युनिक अकॅडमी मार्फत संयुक्त पूर्वपरीक्षा जी होणार आहे, ह्या परीक्षेसाठीची स्पेशल MCQ सिरीज सुरू करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये ग्रुप बी आणि ग्रुप सी या परीक्षांच्या सामान्य विज्ञान या घटकाची तयारी करताना ती तयारी आपल्याला परिपूर्ण पद्धतीने कशी करता येईल आणि त्याचबरोबर आपण कितपत तयारी केलेली आहे हे टेस्ट करता येईल अशा पद्धतीने ही स्पेशल MCQ सिरीज आहे. आजच्या याच्यामध्ये आपण सामान्य विज्ञान या घटकाची MCQज आपण बघणार आहोत आणि आजच्या ह्या घटकामध्ये आपण पेशी, मानवी शरीरातील अवयव संस्था आणि त्या संबंधीचे आपण MCQज आपण बघत आहोत. तर आपला पहिला प्रश्न आहे, पेशीतील तंतुकणिकेत खालीलपैकी कोणत्या क्रिया घडतात? अ. बीटा ऑक्सिडेशन ऑफ फॅटी ऍसिड्स, ब. इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन, क. ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल. आणि पर्याय आहेत, पर्याय क्रमांक 1 आहे फक्त अ, 2 आहे फक्त ब, 3 आहे फक्त क आणि वरील सर्व. तर आता जर आपण बघितलं तर पेशीमधील मायटोकॉन्ड्रिया जो आहे, तंतुकणिका जो आहे, याला पेशीचे ऊर्जा निर्मिती केंद्र असं म्हटलं जातं. इथे पेशी श्वसन घडत असते आणि जिथे कर्बोदकांपासून किंवा अन्नपदार्थापासून ऊर्जा निर्मिती ही केली जात असते. म्हणजे कर्बोदकांचं ऑक्सिजनच्या मदतीने ऑक्सिडेशन होऊन ATPची निर्मिती इथे होत असते. आता हे होत असताना इथे कोणकोणत्या क्रिया घडतात? तर इथे पहिलं तर असतं की ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरिलेशन. सेकंड थिंग घडत असते, इथे एक चक्र असतं ज्याला सायट्रिक ऍसिड सायकल किंवा ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल किंवा क्रेब्स सायकल असं सुद्धा म्हटलं जातं. आणि त्याचबरोबर इथे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन ह्या ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल मध्ये NAD आणि FAD असे घटक तयार होतात, जे पुढे जाऊन इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन मध्ये जातात, जिथे ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरिलेशन घडत असतं आणि त्यानंतर ATPची निर्मिती ही होत असते. आता हे होत असताना जर कर्बोदकांचा अभाव असेल पेशीमध्ये, तर त्यावेळी ऊर्जा निर्मिती करण्यासाठी शरीरातील फॅट्स वापरली जातात, पण ती सरळ सरळ वापरली जाऊ शकत नाही. त्यावेळी फॅट्सचं बीटा ऑक्सिडेशन होणं गरजेचं असतं. म्हणजेच ह्या मायटोकॉन्ड्रियामध्ये बीटा ऑक्सिडेशन ऑफ फॅटी ऍसिड्स पण होतं. म्हणजे काय? तर म्हणजे बीटा ऑक्सिडेशन ऑफ फॅटी ऍसिड, ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरिलेशन, ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल्स म्हणजे क्रेब्स सायकल आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन ह्या सर्व क्रिया कुठे घडत असतात? तर तंतुकणिकेत घडत असतात आणि म्हणून पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूयात आपण. मानवी हाडांमध्ये खालीलपैकी कोणत्या जिवंत पेशी असतात? फर्स्ट ऑप्शन आहे कूपर सेल्स, सेकंड ऑप्शन आहे ऍडिपोज टिश्यू, थर्ड ऑप्शन आहे ऍसिनार पेशी आणि फोर्थ ऑप्शन आहे ऑस्टिओब्लास्ट. आता जर आपण बघितलं तर बोन्स जी असतात, हाडे जी असतात, ही दीज आर द कॉम्प्लेक्स टिश्यू, ही जटिल ऊती असतात. म्हणजे एकापेक्षा जास्त प्रकारच्या पेशींचा जो समूह असतो त्याला आपण जटिल ऊती असं आपण म्हणत असतो, कॉम्प्लेक्स टिश्यू असं म्हणत असतो. मग हाडांमध्ये कोणकोणत्या प्रकारच्या पेशी असतात आणि किंवा बोन्स कशाची बनलेली असतात? तर बोन्स ही ऑस्टिओसाइट्स, ऑस्टिओब्लास्ट, ऑस्टिओक्लास्ट आणि स्टेम सेल्स अशा प्रकारच्या पेशींची बनलेली असतात. या व्यतिरिक्त हाडांमध्ये कॅल्शियम कार्बोनेट आणि कॅल्शियम फॉस्फेट पण असतं. मग आता जर आपण बघितलं तर ऑस्टिओब्लास्ट, ऑस्टिओक्लास्ट, स्टेम सेल्स अशा जिवंत पेशी हाडांमध्ये असतात. त्यातल्या काही हाडांना रिपेअर करण्याचं काम करतात, काही हाडांची निर्मितीचं काम करतात, काही रिस्ट्रक्चरिंग ऑफ बोन्स करतात, तर स्टेम सेल्स तर रक्तपेशींची निर्मिती, प्रतिकाराच्या पेशींची निर्मिती इत्यादी करतात. आता जर आपण आपल्या प्रश्नाकडे जर वळालं तर कूपर सेल्स कुठे असतात? तर कूपर सेल्स ह्या लिव्हरमध्ये असतात, ऍडिपोज टिश्यू मध्ये ऍडिपोज पेशी असतात, ऍसिनार सेल्स ह्या पॅन्क्रियामध्ये असतात आणि म्हणून ऑस्टिओब्लास्ट ह्या प्रकारच्या पेशी कुठे असतात? तर हाडांमध्ये असतात. तर पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, केंद्रकीय DNA पेशी चक्राच्या या अवस्थेत, या फेज मध्ये रिप्लिकेट होतो. पेशी चक्राबाबत हा प्रश्न आहे. ऑप्शन्स आहे G2 फेज, M फेज, S फेज आणि G0 फेज. जर आपण पेशी चक्र जर आपण बघितलं तर पेशीमध्ये दोन मुख्यतः अवस्था आहेत, एक आहे इंटरफेज आणि एक आहे एम फेज.
एम फेज जी असते यामध्ये ऍक्च्युअली पेशीचं विभाजन होत असतं, म्हणजे एका पेशीपासून 2 पेशी तयार होत असतात. तर इंटरफेज मध्ये पेशी तिचं दैनंदिन जीवन जगत असते. मग जर आपण बघितलं तर ही जी इंटरफेज आहे, या इंटरफेज मध्ये परत सब स्टेजेस आहेत की G1 स्टेज, एस फेज आणि G2 फेज. G1 मध्ये काय होतं, तर G1 मध्ये पेशीचा जन्म झालेला आहे आणि आता पेशी काय होणार आहे, वाढ होते. तर ग्रोथ, सेल ग्रोथ होत असते. पेशीची वाढ झालेली आहे. आता पेशीला एका पेशीपासून 2 पेशी तयार करायच्या आहे, पण त्यापूर्वी काय होणं गरजेचं आहे, तर पेशीमधलं जे जेनेटिक मटेरियल आहे ते डुप्लिकेट तयार होणं गरजेचं असतं आणि म्हणून एस फेज जी असते यामध्ये डीएनए रिप्लिकेशन घडत असतं. आणि मग G2 फेज मध्ये विभाजनासाठी आवश्यक असणारे प्रिपरेशन हे होत असतं आणि मग त्यानंतर पेशी विभाजनाच्या ऍक्च्युअल फेजेस जे आपण म्हणतो प्रोफेज, मेटाफेज, अॅनाफेज आणि टिलोफेज अशा घडत असतात. मागील प्रश्नपत्रिकांचा थोडासा जर आपण अभ्यास केला तर आयोगाने मियोसिसच्या स्टेजेसचा योग्य क्रमही विचारलेला आहे. तर उद्या कदाचित आयोग मायटोसिसच्या स्टेजेसचा योग्य क्रमही विचारू शकतं. त्याचबरोबर संबंधित कोणत्या फेजमध्ये काय घडतं पेशी संदर्भात, कॅरिओकायनेसिस काय असतं, सायटोकायनेसिस काय असतं, असे प्रश्न सुद्धा असण्याची शक्यता आहे. तर सेल सायकल स्टडी करणं खूप गरजेचं आहे. सामान्यतः विद्यार्थी पेशी आणि पेशी विभाजन एवढ्या 2च गोष्टी स्टडी करतात, पण सेल सायकलचा स्टडी होणं सुद्धा इथे अपेक्षित आहे. तर पेशी चक्राच्या एस फेज मध्ये काय होत असतो, डीएनए रिप्लिकेट होत असतो. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी विकर व कार्य यांची योग्य जोडी ओळखायची आहे, की एका बाजूला एन्झाईम दिलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला त्याचं कार्य दिलेलं आहे. फर्स्ट ऑप्शन मध्ये आहे पेप्सिन, स्निग्ध आम्लांना पचवणारे विकर. तर हे चुकीचं आहे. पेप्सिन हे प्रोटीन डायजेस्टिंग एन्झाईम आहे. पेप्सिन हे जठरामध्ये सिक्रेट होत असतं आणि ऍसिडिक पीएच ला त्याची ऍक्टिव्हिटी ही आपल्याला बघायला मिळते. मग अल्ब्युमिन किंवा डाळीतले प्रोटीन्स, अशा प्रोटीन्सला डायजेस्ट करणारं, ऍसिडिक पीएचला डायजेस्ट करणारं पेप्सिन असतं. म्हणजे फर्स्ट ऑप्शन तर चुकीचं आहे. सेकंड ऑप्शन आहे अमायलेज. अमायलेज हे प्रथिनांना पचवणारे विकर आहे, असा ऑप्शन आहे, नाही, चुकीचं आहे. अमायलेज हे कर्बोदकांना पचवणारे. अमायलेजचे 2 प्रकार, एक अल्फा अमायलेज आणि दुसरं असतं बीटा अमायलेज. अल्फा अमायलेजला सलायवरी अमायलेज म्हणून सुद्धा ओळखलं जातं आणि बीटा अमायलेजला पॅन्क्रियाटिक अमायलेज म्हणून सुद्धा ओळखलं जातं आणि अमायलेज हे कर्बोदकांना पचवणारे विकर आहे. त्यानंतर थर्ड ऑप्शन आहे ट्रिप्सिन, प्रथिनांना पचवणारे विकर. हो, ट्रिप्सिन सुद्धा प्रथिनांना पचवणारे विकर आहे आणि करेक्ट जर आपल्याला शोधायचे तर हेच ऑप्शन करेक्ट आहे की ट्रिप्सिन हे प्रोटीन डायजेस्टिंग एन्झाईम आहे. ट्रिप्सिन सिक्रेटेड बाय पॅन्क्रियाटिक ॲसिनार सेल्स. ट्रिप्सिन हा पॅन्क्रियामार्फत, स्वादुपिंडामार्फत स्रवला जात असतो आणि ट्रिप्सिन हा अल्कलाइन पीएचला प्रथिनांना डायजेस्ट करतो. लायपेजेस हे कर्बोदकांना नाही, तर लायपेजेस हे लिपिड्सला डायजेस्ट करणारे एन्झाईम्स आहेत. तर एन्झाईम्स आणि त्याची योग्य जोडी जर आपण बघितलं तर पर्याय क्रमांक 3 ट्रिप्सिन इज द प्रोटीन डायजेस्टिंग एन्झाईम. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, योग्य जोड्या लावायच्या आहेत आपल्याला. एका बाजूला पचनाच्या क्रियांची माहिती दिलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला काय नक्की त्या क्रियेमध्ये घडतं हे योग्य पद्धतीने आपल्याला जोडायचं आहे. यांत्रिक पचन, मेकॅनिकल डायजेशन, रासायनिक पचन, केमिकल डायजेशन, अधिग्रहण, इंजेशन आणि सात्मीकरण, असिमिलेशन ऑफ फॅट्स. आता जर आपण बघितलं तर यांत्रिक पचन म्हणजे काय, तर आपण जेव्हा तोंडामध्ये अन्न घेतो, मुखगुहेमध्ये अन्न घेतो, तेव्हा आपण दातांच्या मदतीने अन्न जे क्रश करतो, हे एक यांत्रिक क्रिया घडते. कॉम्प्लेक्स टू सिंपल कन्व्हर्जन होतंय. तर हे जे काही घडतंय ह्याला म्हटलं जाणार यांत्रिक पचन. मग पर्याय क्रमांक 2 जिथे कुठे आहे तो ऑप्शन करेक्ट असणार आहे, अशा ह्याच्याने पण आपण जाऊ शकतो. किंवा अगदीच असं आपण समजूया की सपोज 4ही ऑप्शन मध्ये पर्याय क्रमांक 2 तिथे मॅच होतोय. मग आता अशा वेळेत काय, तर पुढचं आहे रासायनिक पचन, केमिकल डायजेशन. मग इथे रसायनांच्या मदतीने म्हणजे कुणाच्या, विकराच्या मदतीने अन्न पचवणे, की लाळेमधल्या सलायवरी अमायलेजच्या मदतीने कर्बोदकांचं पचन होणं, जठरातल्या पेप्सिनच्या मदतीने प्रोटीनचं पचन होणं, असं काहीतरी. तर ते म्हणणार केमिकल डायजेशन. त्यानंतर आहे अन्नग्रहण. इंजेशन म्हणजे काय, अन्न ग्रहण करणे. आणि पुढचं आहे सात्मीकरण, म्हणजे जे काही अन्न पचवलं आहे, ऍब्सॉर्ब केलेलं आहे, आता तो रक्ताचा भाग बनणं. म्हणजे काय, अन्न घटकांना रक्ताचा भाग बनवणे, अशा पद्धतीने आपल्याला
जोड्या लावता येतात. मग यानुसार जर आपण बघितलं तर सेकंड, थर्ड, फोर्थ आणि 1 म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे योग्य ऑप्शन आहे. ठीक आहे. आता अन्न ग्रहण केल्यानंतर काय काय स्टेजेस असतात, पचनाच्या अवस्था किंवा अन्न पचनामध्ये कोणकोणत्या स्टेजेस असतात ते आपण बघूयात. तर इथे जर आपण बघितलं तर इंजेशन म्हणजे अन्न ग्रहण करणे, मेकॅनिकल डायजेशन म्हणजे दातांच्या मदतीने अन्न बारीक करणे, केमिकल डायजेशन म्हणजे रसायनांच्या मदतीने अन्नाचं पचन करणे, अन्न मूव्ह होणे एका भागाकडून पुढच्या एलिमेंटरी कॅनलच्या पुढच्या भागापर्यंत, जसं आपण इसोफेगस मध्ये पेरिस्टॅल्टिक मोशनने अन्न मूव्ह करतं. त्यानंतर ऍब्सॉर्प्शन म्हणजे अन्ना घटक किंवा पोषक तत्वांचं स्मॉल इंटेस्टाईन मध्ये ऍब्सॉर्प्शन होणं, असिमिलेशन म्हणजे त्यांना रक्ताचा भाग बनवणे, आणि इलिमिनेशन किंवा डिफिकेशन म्हणजे जे पचू शकलेलं नाहीये, जे शरीरामध्ये ऍब्सॉर्ब होऊ शकलेलं नाहीये, अशा घटकांना शरीरापासून इलिमिनेट करणे किंवा उत्सर्जित करणे. पुढचा प्रश्न आहे, संप्रेरके रचनात्मक दृष्ट्या कोणकोणत्या प्रकारचे असू शकतात? हार्मोन्स बाबत प्रश्न आहे. संप्रेरके हार्मोन्स, तर हार्मोन्स काही वेगवेगळ्या प्रकारचे आहेत हार्मोन्स, आणि ती कोणत्या प्रकारचे असू शकतात असा प्रश्न आहे. फर्स्ट ऑप्शन आहे स्टेरॉइड, सेकंड ऑप्शन आहे प्रथिने, थर्ड ऑप्शन आहे की काही हार्मोन्स सिद्ध पदार्थांमध्ये विरघळतात, आणि फोर्थ ऑप्शन आहे वरील सर्व. जर आपण बघितलं तर हार्मोन्स ही केमिकल मेसेंजर्स असतात, आणि हार्मोन्स हे एंडोक्राइन ग्लँड्स मार्फत काय होत असतात, स्रवली जात असतात. तर हार्मोन्सचं क्लासिफिकेशन जर बघितलं तर काही हार्मोन्स ही स्टेरॉइड्स असतात, काही हार्मोन्स जर आपण बघितलं तर पेप्टाइड म्हणजे प्रोटीनच्या छोट्या चेन असतात, काही हार्मोन्स अगदी अमायनो ऍसिड सुद्धा असू शकतात, प्रोटीन नेचर पेप्टाइड्स असू शकतात. आता जर आपण स्टेरॉइड हार्मोनच्या बाबतीत जर बघितलं तर यामध्ये दोन येतात, एक आहे कॉर्टिसॉल किंवा अँड्रोजन्स, आणि दुसरा आहे सेक्स हार्मोन्स. यामध्ये तुम्हाला ग्लुकोकॉर्टिकॉइड्स, मिनरॅलोकॉर्टिकॉइड्स असे कॉर्टिसॉल्स येतील. सेक्स हार्मोन्स मध्ये फिमेल सेक्स हार्मोन इस्ट्रोजन येईल, मेल सेक्स हार्मोन टेस्टोस्टेरॉन येईल. पेप्टाइड हार्मोन्स मध्ये आपण इन्सुलिन वगैरे हे कन्सिडर करू शकतो, किंवा काही सेरोटोनिन वगैरे अशी सुद्धा हार्मोन्स म्हणून कार्य करतात. तर हार्मोन्स ही स्टेरॉइड प्रकारात पण आहे, पेप्टाइड प्रकारात पण आहे, प्रोटीन्स प्रकारात पण आहे, आणि हार्मोन्स फॅट सोल्युबल सुद्धा असतात. तर पर्याय क्रमांक 4 हे प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर जर आपण बघितलं तर पुढचा प्रश्न आहे, संप्रेरकांच्या बाबतीत खालील विधानातील योग्य विधान ओळखा. मी जस्ट काही वेळापूर्वी सांगितलं, संप्रेरके ही आंतस्रावी एंडोक्राइन ग्लँड्स मार्फत स्रवली जातात. इथे फर्स्ट आहे संप्रेरके ही पोषक तत्वे आहेत जी आंतस्रावी ग्रंथी मार्फत स्रवली जातात. आता आंतस्रावी ग्रंथी मार्फत स्रवली जातात हे तर बरोबर आहे, पण ही पोषक तत्वे आहेत का? नाही, ही पोषक तत्वे नाहीयेत. ही काय आहेत तर केमिकल मेसेंजर आहेत. दुसरं, संप्रेरके ही अल्प प्रमाणात स्रवली जातात, बरोबर. संप्रेरके ही रक्तामार्फत शरीरभर पसरवली जातात. तर योग्य विधान ओळखायचे आहेत. आणि जर आपण बघितलं, एक सेकंड, जर आपण बघितलं तर इथे आपल्याला ही दोन, सेकंड आणि थर्ड, म्हणजे पर्याय क्रमांक 2 व पर्याय क्रमांक 3 हे दोन्ही विधानं काय आहेत, योग्य आहेत. पण संप्रेरक ही पोषक तत्वे नाहीयेत, न्यूट्रिएंट्स नाहीयेत, पोषक तत्वे नाहीयेत, ती केमिकल मेसेंजर्स आहेत. तर हार्मोन्स दीज आर द केमिकल मेसेंजर्स सिक्रेटेड बाय एंडोक्राइन ग्लँड्स. ही जी एंडोक्राइन ग्लँड मार्फत सिक्रेट होणारी अल्प प्रमाणात स्रवली जाणारी हार्मोन्स असतात, ही यांना ह्या अंतस्रावी ग्रंथींना नलिका नसतात, आणि नलिका नसल्या कारणाने ही रक्तामार्फत काय होत असतात, शरीरभर पसरवली जात असतात. यांचा इफेक्ट प्रचंड जास्त असतो. अशा ग्रंथी टार्गेटेड ऑर्गन्स पासून दूर अंतरावरती असतात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या थोरॅसिक व्हर्टेब्राजवळ ट्रकिया विभागला जात असतो? ट्रकिया आपला जो विंड पाईप आहे की ज्यामार्फत आपण फुफ्फुसांपर्यंत हवा घेऊन जातो, हा ट्रकिया कोणत्या व्हर्टेब्रल कॉलमच्या कोणत्या व्हर्टेब्रापासून तो डिवाइड होतो? तर पर्याय क्रमांक आहेत 6th व्हर्टेब्रापासून, 4th व्हर्टेब्रापासून, 5th व्हर्टेब्रापासून की 2nd व्हर्टेब्रापासून. जर आपण बघितलं तर इथे आपल्याला लक्षात येईल की हा आहे ट्रकिया, इथे तो डिवाइड झालेला आहे. ठीक आहे, तर हा जो ट्रकिया आहे हा ब्रॉन्कस मध्ये किंवा मेन ब्रॉन्कस मध्ये
डिवाइड झालेला आहे. आणि जर आपण लोकेशन जर बघितलं तर इथून थोरॅसिक व्हर्टेब्रा स्टार्ट होतात. हा आहे T1, इथे आहे T2, इथे आहे T3, इथे आहे T4 आणि इथे आहे T5. तर फिफ्थ जो थोरॅसिक व्हर्टेब्रा आहे तिथे काय होतात, तर तिथे आपला जो ट्रकिया आहे तो 2 मेन ब्रॉन्कस मध्ये डिवाइड होत असतो. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीस सिलिकोसिस होण्याचा धोका असतो? सिलिकोसिस हा श्वसन संस्थेचा आजार आहे आणि हा कुणाला उद्भवू शकतो? तर ऑप्शन्स मध्ये फर्स्ट ऑप्शन आहे खाणकाम, सेकंड ऑप्शन आहे वस्त्र उद्योग, थर्ड ऑप्शन आहे साखर उद्योग आणि फोर्थ ऑप्शन आहे सोलार उद्योग. जर आपण थोडस जर विचार केला तर सिलिकोसिस, सिलिका ऍज अ कुठे असू शकतो, त्याचे पार्टिकल्स कुठे असू शकतात, जर आपण विचार केला तर आपल्याला सहज उत्तर मिळतं की खाणकाम किंवा स्टोन क्रशर किंवा काही मेटल इंडस्ट्रीज वगैरे अशा ठिकाणी जर आपण बघितलं तर इथे नक्कीच काय असू शकतं, सिलिकाचे पार्टिकल्स असू शकतात. आणि असे सिलिका इनहेल केल्यामुळे फुफ्फुसांमध्ये सिलिका जाऊन अडकतात आणि त्यामुळे काय होत असतं, तर खोकला, छातीत दुखणं, श्वास घेण्यास त्रास होणं, अशा पद्धतीचा एक रिजिडनेस लंग्सला येतो आणि त्यामुळे काय होत असतं, तर हा आजार होत असतो. तर खाणकाम, काच उद्योग, स्टोन क्रशर, माइन्स वगैरे जे आपण म्हणतो या ठिकाणी काम करणाऱ्यांना एक आपण काय म्हणू शकतो, ऑक्युपेशनल हॅझार्ड्स तो आहे. तर अशा लोकांना या आजाराचा, सिलिकोसिसचा धोका हा असतो. त्यानंतर ग्लोमेरुलस निवडक्षम पटल खालीलपैकी ग्लोमेरुलसचे निवडक्षम पटल खालीलपैकी कोणत्या घटकाचे गाळण होऊ देत नाही? आपण जर किडनीचं फंक्शन जर आपण बघितलं तर किडनी पूर्णपणे कार्य जे करते ते त्यामध्ये एक युनिट आहे ज्याला म्हटलं जातं नेफ्रॉन्स, युरिनिफेरस ट्युब्युल्स किंवा नेफ्रॉन्स, वृक्काणू. हे जे वृक्काणू असतात त्यांच्या सुरुवातीचा जो भाग असतो त्याला ग्लोमेरुलस आणि बाउमन्स कॅप्सूल म्हणजे माल्पियन बॉडी असं म्हटलं जातं. इथे गाळण प्रक्रिया घडते, पुढच्या भागामध्ये रिॲब्सॉर्प्शन, त्याच्या पुढच्या भागामध्ये सिक्रिशन आणि त्यानंतर कॉन्सन्ट्रेशन, अशा पद्धतीने युरिन फॉर्मेशन होत असतं. तर ग्लोमेरुलसमध्ये फिल्ट्रेशन प्रक्रिया घडत असते आणि ही फिल्ट्रेशन प्रक्रिया होत असताना रक्तातील जी घटक आहेत ती गाळली जातात आणि जी नको ती गाळली जातात आणि काही मोठी घटक आहेत, मॅक्रोमॉलिक्युल्स आहेत, जी ह्या परमिएबल मेम्ब्रेन, सेमी परमिएबल मेम्ब्रेन थ्रू पास आउट होत नाही. तर त्या संबंधित प्रश्न आहे की ग्लोमेरुलसचे निवडक्षम सेमी परमिएबल मेम्ब्रेन कशाला फिल्टर आउट होऊ देत नाही? तर फर्स्ट ऑप्शन मध्ये आहे ग्लोब्युलिन. यस, ग्लोब्युलिन हे मेजर प्रोटीन आहे आपल्या ब्लड मधली, ज्यांना आपण अँटीबॉडीज किंवा इम्युनोग्लोब्युलिन्स आपण म्हणतो, ज्यामुळे आपल्याला प्रतिकार क्षमता मिळत असते. तर ही फिल्टर आउट होऊन चालणार नाही, तर ग्लोब्युलिन्स. त्यानंतर अल्ब्युमिन, अल्ब्युमिन वॉटर होल्डिंग कपॅसिटी ठेवत असतं. अल्ब्युमिन आपल्या प्लाझ्मामध्ये असतं, रक्त प्लाझ्मामध्ये असतं, त्यामुळे तेही बाहेर फेकलं जात नाही. त्यानंतर रक्तपेशी, ब्लड सेल्स ह्याही शरीरासाठी गरजेच्या आहेत, ज्या युरिनमध्ये नॉर्मली बाहेर जाणार नाही. तर त्यानुसार जर आपण बघितलं तर ग्लोमेरुलसचं सेमी परमिएबल मेम्ब्रेन ग्लोब्युलिन, अल्ब्युमिन आणि रक्तपेशी यांना फिल्टर आउट करत नाही. मग कशाला फिल्टर आउट करतं? तर जर आपण जर बघितलं तर सपोज हे ग्लोमेरुलस आहे, इकडे बाउमन्स कॅप्सूल आहे आणि इथे फिल्टर आउट होणाऱ्या थिंग्स जर आपण बघितल्या तर सर्वात आधी तर फिल्टर आउट होतं एक्सेस क्वांटिटीमध्ये वॉटर, त्यानंतर युरिया, युरिक ऍसिड, क्रियाटिनिन, अमायनो ऍसिड्स, ग्लुकोज, अशा कितीतरी थिंग्स इथे फिल्टर आउट होतात. पण प्रोटीन्स फिल्टर आउट होणार नाही, आरबीसीज फिल्टर आउट होणार नाही किंवा रक्तपेशी फिल्टर आउट होणार नाही. आता हे फिल्ट्रेशनचा त्या ग्लोमेरुलसचा जो दर असतो त्याला म्हटलं जातं GFR आणि जो असतो 125 ml पर मिनिट. आणि यानुसार जर आपण बघितलं तर जवळजवळ दिवसभरामध्ये 180 लिटर युरिन तयार होऊ शकत असते. पण हे सगळंच फिल्टर आउट होऊन चालणार नाही आणि म्हणून पुढची प्रोसेस असते रिॲब्सॉर्प्शन. तर जेव्हा अभ्यास कराल तेव्हा किडनीच्या जे कार्य आहे आणि ज्या युरिन फॉर्मेशनच्या स्टेजेस आहे त्यावरती आतापर्यंत बऱ्याचदा आयोगाने प्रश्न विचारलेला आहे, तर ते सखोलपणे अभ्यासणे इथे गरजेचं असेल. त्यानंतरचा प्रश्न आहे किडनीचे योग्य स्थान काय, लोकेशन काय? सिंपल क्वेश्चन्स असतात. किडनीचं वजन काय आहे, किडनीचं स्थान काय आहे. सहज आपल्या प्रिपरेशन मधून कुठेतरी हे मिस आउट होतं. आपण डिफिकल्ट सगळ्या स्टेजेस वगैरे सगळ्या पाठ करतो, पण सिंपल क्वेश्चन कधीतरी मिस आउट होऊ शकतो की नक्की किडनी कुठे असतात.
लोकेशन सांगणार कसं, तर ते त्याबाबतच प्रश्न आहे. 7व्या आणि 10व्या बरगडीच्या मध्ये, 8व्या आणि 9व्या बरगडीच्या मध्ये, शेवटच्या थोरॅसिक आणि तिसऱ्या लंबर व्हर्टेब्रामध्ये आणि शेवटच्या लंबर व्हर्टेब्रामध्ये. तर शेवटच्या थोरॅसिक व्हर्टेब्रा म्हणजे आपल्या छातीच्या पाठीमागचे मणके आणि लंबर म्हणजे पोटाच्या पाठीमागचे मणके. अशा पद्धतीने जर आपण इथे डायग्राम मध्ये आपण बघूयात, तर इथे जर आपण घेतला तर हा T12 आहे, हा T12 व्हर्टेब्रा आहे. इथून जर तुम्ही बघितलं तर इथे किडनीची पोझिशन आहे. मग T12 पासून तर L3 पर्यंत किडनीची पोझिशन आहे. बॅक साईडला किडनी आपल्याला साधारण इथे आढळतात. तर व्यवस्थितपणे आठवण ठेवा, किडनीची पोझिशन आहे T12 नंबरच्या व्हर्टेब्रा पासून तर L3 व्हर्टेब्रा पर्यंत. त्यानंतर आहे खालीलपैकी कोणता भाग हा मानवी त्वचेचा सर्वात बाह्य भाग आहे. जी स्किन आहे, ह्युमन स्किन आहे, त्याची बाह्य त्वचा जी आहे त्या बाह्य त्वचेचा सर्वात वरचा बाह्य भाग जो कोणता आहे त्याबद्दल प्रश्न आहे. इपिडर्मिस, डर्मिस, हायपोडर्मिस आणि सबक्युटॅनियस टिश्यूज. तर जर आपण बघितलं तर ही स्किनचे डायग्राम आहे. त्याचा हा जो सर्वात बाहेरचा जो भाग असतो, जो खरं तर बेंडली डेड टिश्यूज असतात यामध्ये, त्याला इपिडर्मिस असं म्हटलं जातं. त्यानंतर थिक असा लेअर असतो ज्याला डर्मिस म्हटलं जातं आणि खाली जी सपोर्ट करणारी गादीसारखा भाग असतो स्किनला त्याला सबक्युटॅनियस टिश्यू असं म्हटलं जातं. स्किन ही सिंपल टिश्यू आहे, शरीरातील सर्वात मोठी उती आहे, लार्जेस्ट टिश्यू आहे. मानवी त्वचेचं वैशिष्ट्य आहे किंवा सस्तन प्राण्याच्या त्वचेचं वैशिष्ट्य आहे, यावरती स्वेट पोअर्स असतात आणि त्याचबरोबर हेअर फॉलिकल एक्झोस्केलेटन इज इन द फॉर्म ऑफ हेअर इथे आपल्याला बघायला मिळतं. त्वचेमध्ये इपिडर्मिस मध्ये तेवढ्या प्रमाणात स्ट्रक्चर्स नाहीये, पण डर्मिस मध्ये आपल्याला स्वेट ग्लँड, त्याचबरोबर सिबॅस्क्युअस ग्लँड, हेअर फॉलिकल्स असे सगळं आपल्याला बघायला मिळतं. स्किन ही सेन्सरी ऑर्गन पण आहे. एम्फिबियन सारख्या प्राण्यामध्ये स्किन श्वसनाचं सुद्धा कार्य करते. अर्थातच आपण ह्युमन स्किन बद्दल बोलतोय, पण एम्फिबियन मध्ये त्वचेमार्फत श्वसन सुद्धा होते. तर थोडंसं स्ट्रक्चर व्यवस्थित तुमच्या एक लक्षात आलं असेल, मी इथे प्रत्येक क्वेश्चन सोबत डायग्राम दिलेली आहे आणि याचं कारण असं आहे की जेव्हा आपण बायोलॉजीचा अभ्यास करतो, हा जितका डायग्रामॅटिक करू तो तेवढा लॉंग टर्म मध्ये आपल्या मेमरीमध्ये राहतो आणि व्हिज्युअलायझेशनचा इफेक्ट आपल्याला मदत होते लॉंग टर्म मेमरीसाठी. तर नक्कीच स्टडी करताना डायग्राम सुद्धा, वेल लेबल डायग्राम सुद्धा स्टडी करणं आवश्यक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, प्रत्येक श्वासोच्छवासाच्या वेळी आत घेतल्या जाणाऱ्या व बाहेर फेकल्या जाणाऱ्या हवेच्या मूल्यास किंवा आकारमानास काय म्हणतात. जेव्हा आपण श्वासोच्छवास घेतो तेव्हा आतमध्ये काही अमाऊंट एअर आपण घेतो आणि उच्छवास करतो तेव्हा काही अमाऊंट एअर आपण एक्सेल करतो. तर हे करत असताना किती अमाऊंट घेतो आणि किती अमाऊंट आपण एक्सेल करतो, याला जे म्हटलं जातं याला म्हटलं जातं टायडल व्हॉल्यूम. ठीक आहे, याला काय म्हटलं जात असतं, टायडल व्हॉल्यूम. तर त्याबाबतच प्रश्न आहे, त्याला टायडल व्हॉल्यूम म्हटलं जातं. आणि किती असतो हा टायडल व्हॉल्यूम साधारण, तर हा टायडल व्हॉल्यूम असतो साधारण 500 ml. आता हे होत असताना जेव्हा मी 500 ml घेते आतमध्ये, 500 ml बाहेर सोडते, तर म्हणजे इतर वेळी लंग्स पूर्णपणे रिकामी होतात का किंवा ती रिकामी असतात का, तर नाही. तर लंग्स मध्ये जे हवेचं व्हॉल्यूम असतं त्याला म्हटलं जातं रेसिड्युअल व्हॉल्यूम आणि तो किती असतो, तर साधारण तो 1200 ml इतकी हवा आपल्या फुफ्फुसांमध्येही असते. त्यानंतरचा प्रश्न आहे, रक्त गोठवण्याच्या प्रक्रियेत भाग घेणाऱ्या रक्तपेशी कोणत्या. ब्लड क्लॉटिंग, एखादी जखम झाली आणि जखम झाल्यानंतर रक्त गोठतं, तर रक्त गोठवण्याच्या क्रियेमध्ये 13 फॅक्टर्सची आवश्यकता असते. या 13 फॅक्टर्समध्ये कॅल्शियम, हेगमन फॅक्टर, क्रिसमस फॅक्टर, त्याचबरोबर व्हिटॅमिन के अशी वेगवेगळ्या घटकांची आवश्यकता असते. त्यामध्ये रक्तामधलीच पेशी की जी रक्ताचा क्लॉक बनवण्याची क्षमता ठेवते ती कोणती, असा प्रश्न आहे. तर ऑप्शन्स आहे लोहित रक्तकणिका, श्वेत रक्तकणिका, रक्तपट्टिका आणि लिम्फोसाइट्स. तर रक्तपट्टिका, पेटलेट्स ज्यांना आपण म्हणतो, पेटलेट्स मध्ये ऍग्रिगेशनची कपॅसिटी असते, परस्परांना चिटकून घेण्याची क्षमता असते. जेव्हा एखाद्या ठिकाणी जखम होते तेव्हा रक्तामध्ये असणारं कॅल्शियम, व्हिटॅमिन के आणि त्याचबरोबर रक्तामध्येच प्रोथ्रोम्बिन हे असतं. कॅल्शियम, व्हिटॅमिन के आणि टिश्यू ऍक्टिव्हेटिंग फॅक्टर्समुळे
प्रोथ्रोम्बिनचं रूपांतर थ्रोम्बिनमध्ये होते. थ्रोम्बिनमुळे फायब्रिनोजनचे रूपांतर फायब्रिनमध्ये होते आणि फायब्रिनचे तंतू तयार होतात. आता हे फायब्रिनचे तंतू तिथे तयार झाले की त्या ठिकाणी पेटलेट्स येतात. पेटलेट्स एकमेकांमध्ये चिटकून घेण्याची क्षमता असते आणि त्यामुळे ते ऍक्टिव्हेट होतात आणि पेटलेट्स तिथे चिटकतात आणि त्याचबरोबर तिथे ते एकमेकांना चिटकल्यामुळे एक क्लॉट तयार होतो आणि रक्तस्राव काय होतो, थांबतो. तर रक्त गोठवण्याच्या क्रियेमध्ये पेटलेट्स ही महत्वाची भूमिका हे बजावत असतात. त्यानंतरचा प्रश्न आहे योग्य जोड्या लावा. एका बाजूला सांध्यांचे प्रकार दिलेले आहेत, दुसऱ्या बाजूला तो सांधा कुठे आढळतो ते स्थान दिलेलं आहे. उखळीचा सांधा, खिळीचा सांधा, बिजागिरीचा सांधा आणि निसटता सांधा. तर दुसऱ्या बाजूला उखळीचा सांधा कुठे असतो आता, तर जर उखळीचा सांधा जर आपण बघितलं तर एका बाजूला असा कप शेप आहे एका हाडाला आणि दुसऱ्या हाडाला असा गोलसर बॉल सारखा भाग आहे जो असा फिट झालेला आहे. याला बॉल अँड सॉकेट जॉईंट पण म्हटलं जातं. उखळीचा सांधा तर हा जर आपण बघितला तर आपल्या खांद्याचं जे हाताचं जे ह्युमरस आहे आणि खांद्याचं जे बोन आहे या दोघांमध्ये आपल्याला उखळीचा सांधा बघायला मिळतो. त्यानंतर खिळीचा सांधा. खिळीचा सांधा याला पिव्होट जॉईंट म्हटलं जातं की एक भाग असा आहे की जो रिंग शेप आहे आणि दुसरा भाग त्यामध्ये अडकलेला आहे की ज्यामुळे असं काहीतरी मुवमेंट आपल्याला बघायला मिळते आणि ही मुवमेंट आपल्याला कुठे बघायला मिळते तर अगदी मानेच्या वरचे जे दोन मणके आहेत यांच्यामध्ये, त्या मणक्यांचं नाव आहे ऍटलस आणि ऍक्सिस, यामध्ये अशा पद्धतीची जोडणी आहे की ज्यामुळे आपल्याला नाही म्हणता येतं तर त्याला खिळीचा सांधा पिव्होट जॉईंट असं म्हटलं जातं. थर्ड आहे बिजागिरीचा सांधा. अशा पद्धतीची मुवमेंट आपल्याला बिजागिरीची हिंज जॉईंट म्हटलं जातं. हा आपल्याला कुठे बघायला मिळतो तर कोपरामध्ये आपल्याला बघायला मिळतो, एल्बो मध्ये बघायला मिळतो आणि जेव्हा आपण एखादी मूठ बंद करतो, उघडतो, एखादी वस्तू उचलतो त्यावेळेस आपल्या कार्पेलमध्ये तळहातामध्ये जी बोन्स आहे त्यांची थोडीशी मुवमेंट होते तर तो जो आहे त्याला म्हटलं जातं ग्लिडिंग जॉईंट्स किंवा निसटते सांधे, सरकते सांधे ते तळहाताच्या कार्पेलमध्ये असतात. मग यानुसार जर आपण बघितलं तर 3, 4, 1 आणि 2, 3, 4, 1, 2 म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. इथे आपण बघू शकतो की इथे आपल्याला हा जो आपल्या खांद्याचा जॉईंट आहे याला पेक्टोरल गर्डल असं म्हटलं जातं. ह्या पेक्टोरल गर्डलचा आणि दुसरा इकडचा ह्युमेरसचा हा बॉल शेप. तर इथे आपल्याला बघायला मिळतोय कोणता, इथे आपल्याला बघायला मिळतोय बॉल अँड सॉकेट जॉईंट. त्यानंतर जर आपण बघितलं तर इथे कोपरामध्ये आपल्याला बघायला मिळतंय हिंज जॉईंट. त्यानंतर इथे तळहातामध्ये आपल्याला बघायला मिळतंय सॅडल जॉईंट किंवा ब्लिडिंग जॉईंट्स. बॉल अँड सॉकेट जॉईंट आपल्याला इथेही बघायला मिळतो, कमरेचं बोन आणि त्याचबरोबर पायाचं फिमर. कवटीमध्ये जर आपण बघितलं तर ह्या वरच्या भागातले जेही जॉईंट्स आहेत त्यांना इममुव्हेबल जॉईंट्स म्हटलं जातं. कवटीमध्ये फक्त लोअर जॉ जो आहे हाच मुव्हेबल आहे. मानेमध्ये यस नो सांगू शकणारा किंवा आपण ज्यामुळे मुवमेंट घेऊ शकतो यस नोची तो जो जॉईंट आहे त्याला म्हटलं जातं पिव्होट जॉईंट. त्यानंतरचा प्रश्न आहे मानवी डोळ्याबाबत खालील विधानातील अयोग्य विधान ओळखायचं आहे. रेटिना हा रॉड सेल्स व कोन सेल्सचा बनलेला असतो. ऑप्टिक चेतातंतू डोळ्याला जोडलेला असतो. रेटिनावर तयार होणारी प्रतिमा ही आभासी वस्तूपेक्षा लहान व सुलट असते. ट्रॅकोमा हा डोळ्याचा आजार जीवाणूंमुळे होतो. आपण बघूयात रेटिना डोळ्याच्या ज्या भागावरती प्रतिमा तयार होते त्याला रेटिना असं म्हटलं जातं. रेटिना हा रॉड सेल्स दंडपेशी आणि कोन सेल्स शंकू पेशींचा बनलेला असतो. बरोबर आहे विधान. ऑप्टिक चेतातंतू डोळ्यांना जोडलेला असतो. हेही विधान हे कर्पार चेता आहे. ऑप्टिक चेतातंतू डोळ्यांना जोडलेला असतो. रेटिनावर तयार होणारी प्रतिमा ही आभासी नाही, ती रिअल असते, वास्तविक असते, वस्तूपेक्षा लहान असते. ओके बरोबर आहे. सुलट नाही, उलट असते. त्यामुळे विधान क चुकीचं होतंय. ट्रॅकोमा हा डोळ्याचा आजार जीवाणूंमुळे होतो. हो, ट्रॅकोमा हा डोळ्यांचा आजार आहे आणि रिसेंटलीच WHO कडनं आपल्याला सर्टिफिकेट, इंडियाला सर्टिफिकेटही मिळालेलं आहे की भारतातून ट्रॅकोमाचं निर्मूलन झालेलं आहे. जर असं बघितलं तर मग पर्याय क्रमांक क म्हणजे क विधान चुकीचं आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे योग्य ऑप्शन असणार आहे. अयोग्य विधान ओळखायचे आपल्याला. ठीक आहे, तर इथे व्यवस्थितपणे आठवण ठेवा की रेटिनावर तयार होणारी प्रतिमा ही वास्तविक, रिअल, उलट, इन्व्हर्टेड आणि कशी असते, वस्तूपेक्षा लहान असते. ट्रॅकोमा बद्दल पण वाचणं गरजेचं आहे. भारतातून ह्या आजाराचं निर्मूलन झालेलं आहे.
पुढचा प्रश्न आहे मानवी चेतासंस्थेत कर्पार चेतांच्या डॅश डॅश जोड्या तर स्पायनल चेतांच्या डॅश डॅश जोड्या असतात. आपली जी नर्वस सिस्टम आहे त्यामध्ये मेंदू आणि स्पायनल कॉर्ड यांची मिळून तयार होत असते सेंट्रल नर्वस सिस्टम. तर त्या व्यतिरिक्त आजूबाजूचे जे चेतापेशी आहे चेतातंतू आहे त्यापासून तयार होत असते पेरिफेरल नर्वस सिस्टम. मग ह्या पेरिफेरल नर्वस सिस्टम मध्ये काय असतं तर पेरिफेरल नर्वस सिस्टम मध्ये असतात 12 पेअर्स ऑफ क्रॅनियल नर्व्स कर्पार चेता आणि 31 पेअर्स ऑफ स्पायनल नर्व्स अँड देअर ब्रांचेस. मग त्यानुसार जर आपण बघितलं तर 12 कर्पार चेतांच्या जोड्या आणि 31 स्पायनल नर्व्सच्या जोड्या म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 12 कर्पार चेता जर आपण बघितलं तर ऑल्फॅक्टरी, ऑप्टिक, ऑक्युलोमीटर, ट्रॉक्लियर, ट्रायजेमिनल, ॲब्ड्युसन्स, व्हेस्टिब्युलो क्लॉक्लियर, ऑडिटरी, त्यानंतर वेगस, ग्लॅसोफेरेंजियल, हायपोग्लॉसल, अशा पद्धतीने 12 कर्पार चेता ह्या आहेत आणि 31 पेअर्स ऑफ स्पायनल नर्व्स ह्या आहेत. यापासून तयार होते पेरिफेरल नर्वस सिस्टम. त्यानंतरचा प्रश्न आहे खालील विधानातील योग्य विधाने ओळखा. एबीओ रक्तगटाचा शोध कार्ल अँड स्टेनर यांनी लावला. वॅश्लेशन ही प्रक्रिया परासरणावर आधारित आहे आणि मानवी शरीरातील स्नायूंमध्ये ऍक्टिन आणि मायोसिन ही प्रथिने असतात. हो, एबीओ रक्तगट शोधण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहे. जवळजवळ 43 मेथड्स फॉर आयडेंटिफिकेशन ऑफ ब्लड ग्रुप्स. या 43 पद्धतींपैकी एक पद्धत आहे एबीओ ब्लड ग्रुप सिस्टम आणि ह्या एबीओ ब्लड ग्रुप सिस्टमचा शोध लावलेला आहे कार्ल अँड स्टेनर यांनी. या संशोधनासाठीचं त्यांना 1930 सालचं नोबेल पारितोषिक सुद्धा देण्यात आलेलं आहे. यांनी आणि यांच्या असोसिएट्स यांनी पुढे जाऊन ब्लड फॅक्टर जो आपण RH फॅक्टर म्हणतो की ज्यावरनं आपण ठरवतो ब्लड ग्रुप नेगेटिव्ह आहे की पॉझिटिव्ह आहे, त्या RH फॅक्टरचा शोधही कार्ल अँड स्टेनर आणि त्यांचे असोसिएट वेनर यांनी लावलेला. तर पहिलं विधान ओके आहे, बरोबर आहे. सेकंड विधान आहे वॅश्लेशन ही प्रक्रिया परासरणावर ऑस्मोसिसवर आधारित आहे. हो, वॅश्लेशन ही प्रक्रिया, वॅश्लेशन डायलिसिस म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीचे किडनी फेल्युअर झालं तर त्यानंतर त्याच्या रक्तातील घटक एका आर्टिफिशियल किडनी मार्फत वेगळे केले जातात, त्याला वॅश्लेशन असं म्हटलं जातं आणि ती ऑस्मोसिस या प्रक्रियेवर आधारित आहे. त्यानंतर आहे मानवी शरीरातील स्नायूंमध्ये ऍक्टिन आणि मायोसिन ही प्रथिने असतात. तर हो, मानवी शरीरातील स्नायूंमध्ये ऍक्टिन आणि मायोसिन ही प्रोटीन असतात ज्यामुळे कॉन्ट्रॅक्सेशन आणि रिलॅक्सेशन हे स्नायूंचं होत असतं. त्यानुसार जर आपण बघितलं तर वरील तीनही विधानं योग्य आहे म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे अयोग्य जोडी ओळखायची. अयोग्य जोडी ओळखायची. एका बाजूला पेशी अंगक दिलेलं आहे, दुसऱ्या बाजूला त्याला काय म्हणतात किंवा सामान्यतः कशा नावाने ओळखलं जातं ते दिलेलं आहे. तंतुकणिका पेशीचे ऊर्जा निर्मिती केंद्र बरोबर आहे. मायटोकॉन्ड्रिया इज द पॉवर हाऊस ऑफ सेल. लयकारिका आत्मघातकी पिशव्या सुसायडल बॅग्स म्हणून ओळखले जाते, हेही बरोबर आहे. जीनोम म्हणजे जनुकांचा, एखाद्या सजीवामध्ये संपूर्ण जीन्सचा सेट ऑफ जीन्स जो असतो त्याला जीनोम म्हटलं जातं, हेही बरोबर आहे. रायबोझोम्स डीएनएचे कार्यात्मक एकक नाही. रायबोझोम्सला फॅक्टरी ऑफ प्रोटीन्स म्हणून ओळखलं जातं. तर मग डीएनएचे कार्यात्मक एकक काय असतं, फंक्शनल युनिट और द फंक्शनल सेगमेंट ऑफ डीएनए काय असतं तर ते जीन असतं. म्हणजे चौथा ऑप्शन जो आहे तो चुकीचा आहे, म्हणजे करेक्ट आन्सर चौथाच आहे. पण करेक्शन्स काय आहेत तर रायबोझोम्सला फॅक्टरी ऑफ प्रोटीन्स म्हणून ओळखलं जातं आणि जीन म्हणजे काय असतं, फंक्शनल सेगमेंट ऑफ डीएनए असतं. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रथिन निर्मितीच्या शृंखलेला सामान्यतः या कोडॉनमुळे सुरुवात होते. स्टार्ट कोडॉन कोणता असतो. जर आपण बघितलं तर जेव्हा डीएनए पासून आरएनए तयार होतो, mRNA मेसेंजर आरएनए तयार होतो आणि आता हा आरएनए वाचला जाणारे, रीड केला जाणारे रायबोझोम्सच्या मदतीने, तेव्हा आरएनए बनलेला आहे कोडवर्ड्सचा आणि मग ते वाचली जाणार आणि त्यानुसार अमिनो अम्ल जोडले जाणार. हे होत असताना कोणत्याही प्रथिन निर्मितीची जी शृंखला आहे ती AUG ह्या कोडवर्डने सुरू होत असते, ज्याचा अर्थ मिथिओनिन हे अमिनो अम्ल असतं सामान्यतः. तर AUG हा स्टार्टिंग कोडॉन आहे, तर UAA, UGA आणि UGA हे स्टॉप कोडॉन आहे. आयोगाने आधी या संदर्भात प्रश्नही विचारलेला आहे की प्रथिन निर्मितीची शृंखला खालीलपैकी कोणत्या कोडवर्डने तुटते, तर भविष्यात मे बी विचारलं जाऊ शकतं ती कोणत्या कोडवर्डने सुरू होते. एकूण नंबर ऑफ जेनेटिक कोड्स किती असतात, कोडॉन्स किती असतात, तर देर आर 64 कोडॉन.
3 नायट्रोजन बेसचा मिळून एक जेनेटिक कोड तयार होत असतो आणि एक जेनेटिक कोड एका अमिनो अम्लाबाबतची माहिती हा देत असतो. तर जर आपण आजच्या ह्या सिरीजमध्ये जर आपण बघितलं, स्पेशल एमसीक्यू सिरीजमध्ये जर आपण बघितलं, तर आपण बायोलॉजी ह्या घटकामधील पेशी, पेशी रचना, पेशीची सायकल, पेशीचे चक्र, पेशी विभाजन, उती, ग्रंथी, अवयव, अवयव संस्था या संबंधी आपण क्वेश्चन्स बघितलेले आहे. पुढील भागामध्ये आपण अशाच पद्धतीने पोषण, आरोग्यशास्त्र आणि आजार, लसी वगैरे या संबंधी आपण अजूनही काही एमसीक्यूज आपण बघणार आहोत. धन्यवाद.